नमस्कार मित्रांनो, आज आपल्या समोर लाईफ सोल्युशन या व्यासपीठाच्या माध्यमातून मी डॉक्टर दत्तात्रय तोंडे घेऊन आलो आहे आनंदी जीवनाचा मार्ग। तर आनंदी जीवनाच्या मार्गामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये ज्या काही प्रमुख समस्या अडथळा ठरतात आनंदी जीवन जगण्यासाठी त्या काही प्रमुख समस्याचा आपण मागच्या व्हिडिओमध्ये आढावा घेतला। आज आपण ज्या राहिलेल्या प्रमुख समस्या आहेत त्या आनंदाला कसं विरजण घालतात आणि आनंदामध्ये कशा प्रकारे अडथळा आणतात याचं आपण विश्लेषण आज करणार आहोत। त्यामधली जी प्रमुख समस्या आहे ती म्हणजे पहिली प्रेमाची समस्या। आता प्रेम हा शब्द असा आहे की प्रेमातच 100% आनंद आहे आणि हा आनंद ज्याला मिळतो त्याला आपोआप सुख मिळतं। पण बऱ्याच अंशी असं होतं की बऱ्याच लोकांना प्रेम हे मिळतच नाही। तर त्याची अनेक कारणे आहेत की प्रेम कुठल्या व्यक्तीवर करावं, प्रेम कोणाकडून करून घ्यावं आणि प्रेमामध्ये कशा प्रकारचे संबंध असावेत। कारण प्रेमाचा अर्थच आहे काळजी घेणे। जो काळजी घेतो त्याचं नक्कीच प्रेम असतं। प्रेमाचा अर्थ आहे विश्वास। जो विश्वासाने आपल्या बरोबर राहतो त्याच्यावर नक्कीच आपलं प्रेम असतं। पण बऱ्याच वेळेस असा अर्थ घेतला जातो प्रेम म्हणजे एक तरुणी आणि तरुण यांच्यामधलंच प्रेम नसतं, तर एक लहान मूल आणि आईमधलं हे सुद्धा एक जगातलं उत्कृष्ट प्रेम आहे। तसंच एक वडील आणि त्याची मुलं हे सुद्धा जगातलं एक उत्कृष्ट प्रेम आहे। भाऊ भाऊ हे सुद्धा एक जगातलं उत्कृष्ट प्रेम आहे। बहीण भाऊ आणि इतर नातेगोते यांच्यातलं सुद्धा प्रेम एक उत्कृष्ट प्रेम आहे। परंतु प्रेमाला असं म्हटलं बी जातं हे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं। अशा पद्धतीनं जर प्रेमामध्ये जर अडथळा नाही आला तर दुःख होण्याचं कारणच नाही। कारण जर प्रेम भंग झाला किंवा एखाद्याला असं वाटलं की प्रेमामध्ये आपली कुठेतरी अवहेलना होते त्याच वेळेस त्या प्रेमामध्ये दुःख निर्माण होतं। आणि ज्या व्यक्तीवर प्रेम केलं त्या व्यक्तीनं जर विश्वास जर पात्र राहिला नाही किंवा तो काळजी घेत नसेल, कारण प्रेमाची व्याख्या जर आपण जर थोडीशी सारांशार्थानं जर घेतली तर प्रेम म्हणजे काळजी करणं, प्रेम म्हणजे विश्वास, प्रेम म्हणजे अतूट संबंध, प्रेम म्हणजे जिव्हाळा आणि प्रेमातून जे निर्माण झालेलं जे नातं असतं ते दृढ नातं असतं। आणि ह्या दृढ नात्याला जर खिंडार पडली तर दुःख निर्माण होतं। अशा पद्धतीनं आपण हे सारांशमध्ये प्रेमाचं जी काही गोष्टी आहेत, जे काही समस्या आहेत त्या समस्यातून जे दुःख निर्माण होतं त्याबद्दल आपण सारांशमध्ये बघितलं। परंतु लक्षात घ्या याच्यामध्ये जे काही प्रश्न असते जसे की प्रेम कुणावर करावं, प्रेम करताना कुठल्या गोष्टीची काळजी घ्यावी, प्रेमामध्ये काय आपण मर्यादा पाळल्या पाहिजेत, प्रेम म्हणजे आजकाल तर असं झालंय आपण पाहतो भौतिक जे जीवन आहे आणि भौतिक जे जग आहे सध्याचं जे आपण त्याला फास्ट जग किंवा मॉडर्न जग म्हणतो, या जगात प्रेमाचा अर्थ फक्त शारीरिक सुखापुरता मर्यादित झाला आहे। आणि खरं पाहिलं तर जे आपण पाठीमागं बघितलं की जसं हीर रांझा आणि अशा पद्धतीचे जे ऐतिहासिक उदाहरणं होते त्या प्रेमात स्वार्थ नसायचा आणि जे निस्वार्थपणे जे प्रेम केलेलं असायचं त्या प्रेमात कधीही दुःख निर्माण होत नव्हतं, त्यामध्ये कायमचा आनंद असायचा। म्हणून प्रेम कोणावर करावं, प्रेम कशा पद्धतीनं करावं, प्रेमात काय मर्यादा असावात आणि प्रेमाचा अर्थ कशा पद्धतीनं घ्यावा, अशी जी छोटी छोटी प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरे आपण ह्या लाईफ सोल्युशन या व्यासपीठावरून देणार आहोत। त्यामुळे आपण याचे सुद्धा एक छोटे छोटे व्हिडिओ करून आपण त्याची सिरियल बनवून प्रत्येक प्रेमात ज्याला दुःख आलं त्याचे सोल्युशन आणि त्याचे उत्तरे आपण देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहोत। दुसरी समस्या, आता दुसरी समस्या घेतली तर नातेवाईकांची समस्या। आता बघा नातेवाईक जे असतात त्या नातेवाईकामध्ये कोण गृहीत धरले जातात, आपण भारतात बघतो ते कुटुंब पद्धती दोन प्रकारची असते। एक पद्धती असते संयुक्त कुटुंब पद्धती आणि दुसरी असते विभक्त कुटुंब पद्धती। पण या संयुक्त आणि विभक्त कुटुंब पद्धतीच्या पलीकडे जाऊन जी रक्ताची नाती जोडलेली असतात त्याच्यात काका आला, मामा आला, मावशी आली
आणि असे अनेक प्रकारचे आपल्या सुनांचे भाऊ आले, सुनांची सासरवाडी आली, किंवा त्या व्यक्तीचे इतर जे काही संबंध आहेत नातेवाईक ते सर्व आले. अशा पद्धतीची जी नाते आहेत त्या नात्यामध्ये निर्माण होणाऱ्या समस्या ज्या असतात त्या समस्यातून सुद्धा एक प्रकारचं दुःख निर्माण होतं. कधी कधी काय होतं बघा, तुम्ही आजूबाजूला पहा, नात्यातच अशा प्रकारची स्पर्धा असते की मी मोठा का तू मोठा, मी अशा पद्धतीची जमीन घेतली, मी असे मोठं घर घेतलं, किंवा माझ्यापाशी एवढी मोठी शेविंग आहे, माझे मुलं असे आहेत. हे कम्पेअर इतर लोकांपेक्षा नात्यातले जे लोक असतात, नात्यामध्ये जे संबंध असतात त्यांच्याशी जास्त प्रमाणात तुलना करतात. तर याच्यामध्ये तुम्हाला जर उदाहरण घ्यायचं असेल तर कधी तुम्ही एखाद्याच्या लग्नाला जा, त्या लग्नामध्ये फक्त हीच चर्चा असते की फलाण्यांचा तो नातेवाईक आहे, त्याचा तो नातेवाईक आणि तो मोठा झाला आहे. परंतु लक्षात घ्या, नात्यामध्ये ज्या वेळेस एखादा नातेवाईक अगदी उच्च दर्जाच्या एखाद्या पदावर असेल किंवा तो थोडं त्याचं स्टेटस मोठं असेल तर त्याला बरेच आपले जे नातेवाईक आहेत ते लांबून जरी पाहुणा असला किंवा लांबून जरी नातेवाईक असला तरी सांगण्याचा प्रयत्न करतात की तो माझा हा अशा पद्धतीनं नातेवाईक आहे, तो माझ्या मावशीच्या भावाच्या मेहुणीचा भाऊ आहे. म्हणजे ज्यावेळेस माणसाकडे पैसा असतो, स्टेटस असते आणि एखादा अगदी टीका करण्याच्या पलीकडे तो उच्च पदस्थ झालेला असतो, त्यावेळेस नातेवाईक ऑटोमॅटिक त्याचं गुणगान गाऊन तो आपला कसा आहे हे समाजात सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणून याच्यामध्ये तुलना, स्पर्धा आणि एकामेकांची चढाओढ याच्यातून जी स्पर्धा निर्माण होते त्याचं एक दुःख असतं आणि या दुःखाचं मूळ कारण म्हणजे नात्यागोत्यातले संबंध हे सकारात्मक नसणे. याच्यामध्ये आपण ज्या छोट्या समस्या आहेत, नाते कसे सांभाळले पाहिजेत, कोणाबरोबर किती संबंध ठेवायला पाहिजे, संबंधामध्ये किती अंतर असायला पाहिजे, याचा सुद्धा प्रत्येक छोट्या समस्येतून आपण विचार केला गेला पाहिजे. आणि हा विचार ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस नक्कीच आपण आनंदी जीवन जगतो असं मला वाटते. आणि आपण तेच उत्तरे आपण लाईफ सोल्युशन ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून देणार आहोत. ही झाली आता दुसरी समस्या. तिसरी समस्या काय आहे? नोकरीची समस्या. आता पहा, नोकरीची समस्या अशी असते की लागली तरी समस्या, नाही लागली तरी समस्या. आपण पाहतो की नोकरी लागण्यासाठी खूप लोक प्रयत्न करतात, त्याच्यामधून तुलना येते, पैसा येतो, स्टेटस येतं, प्रतिष्ठा येते, ह्या सर्व गोष्टी येतात. त्यामुळं नोकरी लागल्यावर ती नोकरी छोटी आहे का मोठी आहे याच्यामधून निर्माण होणाऱ्या समस्या, त्या नोकरीला समाज कुठल्या दृष्टिकोनातून बघतो याच्यामध्ये निर्माण होणाऱ्या समस्या, नोकरीची आपल्या दुसऱ्या इतर नोकरी बरोबर तुलना करताना किंवा इतर नोकरीवर असलेल्या व्यक्तीबरोबर तुलना करताना त्यावेळेस त्यामध्ये जे दुःख येतं किंवा ती नोकरी अशी थोडीशी मोठी आहे, माझी नोकरी थोडी छोटी आहे, मग मला या समस्या निर्माण होतात. ही तुलना सुद्धा दुःखास कारणीभूत होते. म्हणून नोकरीमध्ये येणाऱ्या समस्या आणखीन अशा आहेत की बॉसनं जो नोकरीवर आहे त्याच्याबरोबर कसं वागावं, नोकरी जो व्यक्ती करतोय त्यानं त्याच्या सहकार्याशी कसं वागावं, नोकरी जो करतो त्यानं त्याच्या कनिष्ठाशी कसं वागावं, किंवा नोकरी जो करतो त्यानं आपला ऑफिसचा वेळ जो आहे तो सोडून कुटुंबाबरोबर कसं वागावं, हा सुद्धा नोकरीमध्ये येणाऱ्या ज्या छोट्या समस्या आहेत याची आपण उत्तरे शोधणार आहोत आणि ती देणार आहोत ह्या आपल्या लाईफ सोल्युशनच्या व्यासपीठामधून. ही झाली तिसरी समस्या प्रमुख. चौथी जी समस्या आहे ती आहे व्यवसायाची समस्या. आता व्यवसायामध्ये बघा, व्यवसायामध्ये सर्व क्षेत्र आले, सामाजिक क्षेत्र आलं, तुमच्या छोट्या गोष्टीपासून वस्तूपासून जी मोठी वस्तू उत्पादित होती ते सर्व क्षेत्र आले, त्याच्यामध्ये राजकारण सुद्धा आलं. अशा गोष्टी ज्या आहेत व्यवसायाच्या, तर व्यवसाय छोटा असो की मोठा असो त्याच्यात समाधान मानणं गरजेचं आहे, आनंद मानणं गरजेचं आहे. त्याच्यातला जो नफा तोटा आहे तो कमी का असाना पण तो इमानदारीनं मिळतोय आणि चांगल्या पद्धतीनं मिळतोय. आपण कुणाला फसवत नाहीत ना,
आपला आत्मा आपल्याला साथ देतोय ना, आपण कुणाशी वाईट प्रवृत्तीनं कमवत नाहीत ना, हा सगळ्या व्यवसायाचा दृष्टिकोन असतो। आणि ह्या व्यवसायामध्ये हे जे निर्माण होणारे प्रश्न आहेत आणि जी याच्यामध्ये सुद्धा एक तुलनेचा भाग आहे, मोठा व्यवसाय छोटा व्यवसाय, नफा जास्त छोटा नफा, अशा ज्या गोष्टी आहेत ह्या सुद्धा दुःखाला कारणीभूत होतात। म्हणून या सुद्धा छोट्या छोट्या प्रश्नांचा आपण व्हिडिओ करून आपण त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून प्रत्येक व्यावसायिक अगदी आनंदानं राहील हे आपल्याला या व्यासपीठामधून सांगायचं आहे। आता याच्यानंतरची जी समस्या आहे ती समस्या आहे मैत्रीची समस्या। आता मित्र म्हटलं की जगातली सगळ्यात जर उत्कृष्ट गोष्ट कुठली असेल जी आपण दुसऱ्या व्यासपीठावर शेअर करतो किंवा एकामेकाला हितगुज करतो, सुख दुःख सांगतो, ती म्हणजे मित्र। कारण बऱ्याच लोकांना जसं एखाद्या रोग्याला दवाखान्यात गेल्यानंतर सलाईनची आवश्यकता असते, तसं जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीला एका चांगल्या मित्राची गरज असते। आणि हे जे मित्र असतात त्या मित्रावर त्या व्यक्तीचा स्वभाव घडत असतो। आणि हे स्वभाव घडत असताना याच्यातून जे दुःख येतं त्याच्या इतकं मोठं दुःख कुठलंच नसतं। कारण मैत्रीतला विश्वासघात हा असा असतो की त्यामध्ये वैयक्तिक गोष्टी शेअर केलेल्या असतात, वैयक्तिक गोष्टी सांगितलेल्या असतात आणि त्याच्या अगदी अंतर्गत ज्या गोष्टी त्यानं कुठेही सांगितल्या नसतात अशा गोष्टी सांगितल्यामुळं जर त्याच्यामध्ये जर विश्वासाला तडा जात असेल तर तिथं मैत्रीचं नातं तुटतं। म्हणून आपल्याला काय करायचंय की या व्यासपीठातून मैत्रीचं नातं जपण्यासाठी आणि जास्तीत जास्त आनंद निर्माण करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे की मित्र निवडताना कसा निवडावा, मैत्री कोणाबरोबर करावी, मैत्रीचं वय काय असावं, मैत्रीमध्ये किती गोष्टी आपण सांगितल्या गेल्या पाहिजेत, मैत्रीमध्ये आपण कुठल्या कुठल्या मर्यादा पाळल्या पाहिजेत, या सर्व प्रश्नांचा आपण व्हिडिओ तयार करून याची उत्तरे आपण देणार आहोत। त्यावेळेस प्रत्येक व्यक्तीला असं वाटेल की मी मित्र कशा प्रकारचा निवडला पाहिजे, माझ्या आयुष्याचं माझं व्यक्तिमत्व जर चांगलं बनायचं असेल, माझं समाजात जर स्थान टिकवायचं असेल, माझी प्रतिष्ठा जर वाढवायची असेल तर मित्र हा चांगला असणं गरजेचंच आहे। याच्यासाठी याच्यामध्ये सुद्धा आपण बऱ्याच अंशी या व्यासपीठावरून आनंदी जीवन जगण्यासाठी आपण कशा पद्धतीने मैत्री करावी याविषयी सुद्धा सोल्युशन पाहणार आहोत। यानंतर आता आपण पाहतो की ह्या ज्या अनेक ज्या समस्या आहेत ह्या आपण ज्यावेळेस अभ्यासतो त्यावेळेस लक्षात येतं आपण ह्या ज्या प्रमुख समस्या पाहिल्यात याचा एक सारांश आहे, ते म्हणजे व्यक्तीचं वर्तन। तर आपण याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो व्यक्तीचं वर्तन, स्व, आत्मसन्मान आणि त्याचं व्यक्तिमत्व हे कशा पद्धतीनं असल्यानंतर ह्या ज्या समस्या आपण आतापर्यंत 2 व्हिडिओच्या माध्यमातून बघितल्या याच्यामध्ये कशी तडजोड होऊ शकते हे सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तोपर्यंत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि लाईक करा, कारण याच्या पुढे जे आहे ते तुम्हाला मिळणार आहेत लाईफ सोल्युशनच्या माध्यमातून जास्तीत जास्त छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरे। आतापर्यंत आपल्याला उत्तरे देण्यासाठी जे प्रश्न निर्माण होतात, ज्या समस्या निर्माण होतात त्या समस्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे। त्यामुळं आज आपण येथेच थांबू। मी डॉक्टर दत्तात्रय तोंडे आपल्यासाठी अतिशय छोट्या छोट्या आणि सहज पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने घेऊन येईल या सर्व प्रश्नांची उत्तरे। आता यावेळेस आपण इथेच थांबू, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।